अति उत्साहात सर्व नागरिक, ब्राह्मण, दिव्य तपस्वी, ऋषीमुनी, राजे, आप्त आणि सखे सारे आपापल्या वाट्याची कामं आनंदात करत होते. यज्ञाचाच एक भाग असलेल्या सोमयाग या विधीची वेळ आली. यात आमंत्रित स्वजनांचा आणि राजांचा सत्कार करायचा असतो. युधिष्ठिराने पितामह भीष्मांना विचारले, पितामह, या एकापेक्षा एक थोर, बुद्धिमान, पराक्रमी आणि ज्येष्ठ मंडळीतून मी अग्रपूजेचा मान कोणास द्यावा हे आपणच मला सांगावे. युधिष्ठिरा, या सभेमध्ये पावित्र्य आणि चैतन्य भरून राहिलेला तुमचा हितकर्ता, मार्गदर्शक, सखा आणि या दिव्य यज्ञाच्या रक्षणाचा भार ज्याने आपल्या शिरावर घेतला आहे तो श्रीकृष्ण हाच सर्व राजांमध्ये योग्य पुरुष आहे. तू श्रीकृष्णाचीच अग्रपूजा कर. श्रीकृष्णाची समंत्रक यथाशास्त्र अग्रपूजा झाली. मौल्यवान आहेर देऊन त्याचा सत्कार केला. श्रीकृष्णाने विनयाने सर्व सत्कारांचा सादर स्वीकार केला. सर्व विधी यथासांग पार पडला. पण राजांच्या कक्षात बसलेला चेदिराज शिशुपाल या सत्काराने अस्वस्थ झाला. तो कृष्णाचा फार कट्टर द्वेष्टा होता. त्याने ताडकन उठून तारस्वरात गर्जना करीत श्रीकृष्णाच्या अग्रपूजेस आक्षेप घेतला. युधिष्ठिरा, तू सर्व राजांचा अपमान केला आहेस. तो अतिशय हीन आणि असभ्य प्रकारे श्रीकृष्णाची निंदा करू लागला. युधिष्ठिराने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला तेव्हा भीष्म म्हणाले, या दुष्ट शिशुपालाची माता प्रत्यक्ष वसुदेवाचीच बहीण, पण याने यादवांचा दीर्घ द्वेष केला. हा जेव्हा जन्मला तेव्हा याला 4 हात आणि 3 डोळे होते. त्याचं ते भयानक रूप पाहून याच्या माता पित्यांनी त्याचा त्याग करण्याचा विचार केला. पण तेव्हाच आकाशवाणी झाली, राजा, हा पुत्र अति बलवान आणि प्रचंड महापराक्रमी वीर होईल, याचा त्याग करू नकोस. ज्याच्या मांडीवर याचे 2 हात आणि 3रा डोळा नष्ट होईल त्याच्याच हातून याचा वध होईल. मग राजा राणीने ते विद्रूप मूल तसंच सांभाळलं. भेटायला येणाऱ्या प्रत्येकाच्या मांडीवर त्याची आई त्याला ठेवत असे. एकदा कृष्ण बलराम आपल्या आतेच्या भेटीस गेले असताना कृष्णाने याला मांडीवर घेतले. त्याच क्षणी त्याचे 2 हात आणि 3रा डोळा नष्ट झाला. ते पाहून कृष्णाच्या आतेला हर्ष तर झालाच, पण त्याचं मरण कृष्णाच्या हातात आहे हे जाणून तिने कृष्णाकडे त्याचा वध न करण्याचं वर मागितलं. आतेचं सांत्वन करून कृष्णाने शिशुपालाचे 100 अपराध पोटात घालण्याचे वचन दिले. तरीही हा कृष्णाचे सतत अनेक अपराध करतच असतो. हे ऐकून शिशुपाल अधिकच भडकला. त्याने कृष्ण आणि भीष्म यांची निर्भत्सना केली. हे सर्व घडत असताना आपल्या आसनावर शांत बसलेला कृष्ण अखेर उठला. त्याने शिशुपालाचे कान उघडणी करून त्याला संयम बाळगण्याचा सल्ला दिला. शांत होण्याऐवजी शिशुपाल अधिकच संतापाने अद्वा तद्वा बोलू लागला. क्षमाशील कृष्णाच्या सहनशक्तीचा अंत होऊन त्याने सर्व राजांसमोर शिशुपालाने केलेले 100 अपराध मोजून दाखवले. आपली तर्जनी वर उचलून श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राचे स्मरण करताच ते दिव्य चक्र प्रकट झाले. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच त्याने ते दिव्य चक्र वेगात शिशुपालावर फेकलं आणि त्याचा शिरच्छेद केला. शिशुपाल वधानंतर मात्र कोणतंही विघ्न न येता बाकी सर्व विधी निर्विघ्नपणे पार पडले. वेदमंत्राच्या घोषात यज्ञाची पूर्णाहुती झाली.